नमस्कार. ज्योतिष केंद्राच्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. मी तुमची मैत्रीण आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अत्यंत विशेष आणि महत्त्वपूर्ण माहिती. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काळ बदलतोय आणि नशीबही कूस बदलतंय. कधीकधी आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात जे पूर्ण भविष्य बदलण्याची ताकद ठेवतात. मे महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी काहीतरी असाच चमत्कार घेऊन येणार आहे. जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 1 मे ते 15 मे दरम्यान आकाशात एक असा दुर्मिळ योग जुळून येतोय जो तुमच्या संघर्षाचे रूपांतर यशात करू शकतो. मित्रांनो, शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमची प्रगती आता कोणीही रोखू शकणार नाही. जर तुमची शनिदेवावर अढळ श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमध्ये मोठी शक्ती आहे जी तुम्हाला सकारात्मकतेकडे घेऊन जाईल. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही आजवर खूप कष्ट केलेत, अनेक चढ-उतार पाहिलेत, पण आता ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने झुकताना दिसतीये. मे महिन्याच्या सुरुवातीलाच ग्रहांचा राजा सूर्य आणि बुद्धीचा कारक बुध यांची युती होत आहे. सूर्य आधीच आपल्या उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत विराजमान आहे आणि आता 1 मे रोजी बुधदेव सुद्धा तिथेच प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाचे एक वैशिष्ट्य सांगितले जाते. बुध ज्या ग्रहाच्या सानिध्यात येतो त्याचे गुण आत्मसात करतो. आता जेव्हा तो स्वतः ग्रहांच्या राजासोबत म्हणजेच सूर्यासोबत बसणार आहे तेव्हा तो सूर्यासारखाच तेजस्वी आणि प्रभावशाली फळ देण्यास सुरुवात करेल. यालाच आपण बुधादित्य योग म्हणतो. हा योग तुमच्या जीवनात नेमकी कोणती क्रांती घडवून आणणार आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तुमच्या कुंडलीचा विचार केला तर कुंभ राशीसाठी सूर्य सध्या 3ऱ्या घरात म्हणजेच पराक्रम आणि साहसाच्या भावात गोचर करत आहे, तर बुधदेव तुमच्या 5व्या आणि 8व्या घराचे स्वामी होऊन 3ऱ्या घरात सूर्याशी हात मिळवणी करत आहेत. 3रे घर हे संवादाचे, लहान भावंडांचे आणि तुमच्या मेहनतीचे घर आहे. 5वे घर हे त्रिकोण स्थान असून ते शिक्षण, संतती आणि प्रेमाचे प्रतीक आहे, तर 8वे घर गुप्त गोष्टी आणि अचानक होणाऱ्या बदलांचे प्रतिनिधित्व करते. आता विचार करा, जेव्हा पराक्रमाच्या झरात बुद्धी आणि तेजाचा संगम होतो तेव्हा काय घडेल? सर्वात पहिला बदल तुमच्या बोलण्यात आणि आत्मविश्वासात जाणवेल. तुमची संवाद कौशल्य इतकी प्रभावी होतील की तुम्ही तुमच्या शब्दांनी समोरच्या व्यक्तीला सहज प्रभावित कराल. एखादे रखडलेले काम जे केवळ चर्चेने सुटू शकत होते ते या काळात मार्गी लागेल. तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल आणि तुम्ही अधिक धाडसी निर्णय घेण्यास सज्ज व्हाल. आज एक महत्त्वाचा संकेत मी तुम्हाला देऊ इच्छिते. ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण तुमच्या आयुष्यात एक अचानक बदल या पंधरवड्यात होऊ शकतो. जर आपण करिअरबद्दल बोलायचे झाले तर नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ प्रवासाचा ठरणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला लहान मोठे प्रवास करावे लागतील, पण इथे एक सावधानतेचा इशारा मी तुम्हाला देऊ इच्छिते. प्रवासाच्या निमित्ताने घाईघाईत आपल्या महत्त्वाच्या वस्तू किंवा फाईल्स विसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाला निघताना सर्व कागदपत्रे नीट तपासून घ्या. तुमची छोटीशी चूक तुमच्या मेहनतीवर पाणी फेरू शकते, म्हणून सतर्क रहा. भाग्याची साथ तुम्हाला नक्की मिळेल, पण तुमची सजगता तिथे मोलाची ठरेल. आर्थिक बाबतीत सांगायचे झाले तर जे लोक शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीच्या क्षेत्रात आहेत त्यांनी 1 ते 15 मे दरम्यान खूप विचारपूर्वक पावले उचलायला हवीत. बुध हा 5ऱ्या घराचा स्वामी आहे आणि तो सूर्यासोबत बसला आहे. जर तुम्ही घाईत किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून मोठी गुंतवणूक केली तर धोका असू शकतो, पण जर तुम्ही स्वतः अभ्यास करून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेतला तर हा बुधादित्य योग तुम्हाला अनपेक्षित धनलाभ मिळवून देऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांसाठी ही वेळ आपली प्रतिष्ठा वाढवण्याची आहे. विशेषतः जे लोक लेखणी, स्टेशनरी, शिक्षण क्षेत्र किंवा कम्युनिकेशनशी संबंधित काम करतात त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येईल. सुरुवातीला बुध थोडा अस्त अवस्थेत असेल, त्यामुळे तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. लक्षात ठेवा, नफा तर नक्कीच होणार आहे, पण तो मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या नियोजनात कसलीही कमतरता ठेवायची नाहीये. जर तुम्ही आळस केला किंवा गोष्टी उद्यावर ढकलल्या तर संधी हातातून निसटून जाईल. या आयुष्याच्या प्रवासात अनेकदा आपण थकतो, पण हा काळ तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची शक्ती देणार आहे. जर आत्तापर्यंतचा हा भाग तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर मनापासून लाईक करा
आणि तुमचा आजवरचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमचे अनुभव वाचून इतरांनाही प्रेरणा मिळते. कुंभ राशीच्या लोकांनो, वैयक्तिक आयुष्यात आणि नात्यांमध्ये या काळात मिश्र फळे मिळतील. तिसऱ्या घरातील बुध तुम्हाला तुमच्या प्रियजनांशी मनमोकळेपणाने बोलण्याची संधी देईल. जर जोडीदारासोबत काही मतभेद असतील तर ते मिटवण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. मात्र सूर्याच्या उष्णतेने तुमच्या स्वभावात थोडी चिडचिड किंवा अहंकार येऊ शकतो. बोलताना शब्दांचा वापर जपून करा. विनाकारण वाद घालू नका, नाहीतर चांगली चालून आलेली संधी वादात हरवून जाईल. आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशीच्या जातकांनी या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः ज्यांना नसांशी संबंधित म्हणजेच नर्व्सचा काही त्रास आहे किंवा ज्यांना त्वचेचे विकार आहेत, त्यांनी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नये. जर तुम्हाला थोडे जरी अस्वस्थ वाटले तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तसेच आपल्या आईवडिलांच्या आरोग्याकडेही या काळात लक्ष द्या. सूर्याचे तिसऱ्या घरातील भ्रमण त्यांच्या तब्येतीवर थोडा परिणाम करू शकते, त्यामुळे त्यांची सेवा करा आणि त्यांना वेळ द्या. या काळात तुम्हाला एक विशेष गोष्ट करायची आहे. तुमच्या कुंडलीतील 8व्या घराचा स्वामी बुध असल्याने तुम्हाला अचानक काही गूढ अनुभव येऊ शकतात किंवा संशोधनात्मक कार्यात यश मिळू शकते. तुमची आंतरिक शक्ती वाढवण्यासाठी आणि बुधादित्य योगाचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक छोटा पण अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय म्हणजे लेखन साधना. बुध हा लेखनाचा कारक आहे. 1 मे पासून तुम्ही तुमच्या मनातील इच्छा किंवा तुमचे दैनंदिन उद्दिष्ट गोल्स एका डायरीमध्ये लिहायला सुरुवात करा. तुम्ही जितके स्पष्टपणे तुमचे विचार कागदावर उतरवाल, तितक्या लवकर तुमची स्वप्ने सत्यात येतील. हे केवळ लेखन नसून एक प्रकारची ऊर्जा आहे जी विश्वापर्यंत पोहोचते. आता वळूया आध्यात्मिक उपायाकडे, जो तुमच्या जीवनातील अडथळे दूर करेल. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव असल्याने शनिवारी भगवान शंकराची उपासना करणे तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. याशिवाय आपल्या लहान भावंडांना किंवा चुलत भावंडांना काहीतरी भेटवस्तू द्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर करेल. 1 मे ते 15 मे हा काळ तुमच्यासाठी एका नवीन सुरुवातीची नांदी ठरणार आहे. जुन्या चुका विसरून नव्या जिद्दीने कामाला लागा. हा काळ तुम्हाला नवीन ओळख निर्माण करून देईल. तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे सूर्य ढगांमागून बाहेर येतो आणि संपूर्ण जगाला उजळून टाकतो, तसेच तुमचे आयुष्यही आता उजळून निघणार आहे. कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, ही वेळ तुमची आहे. संघर्ष संपणार नाही, पण तुमची जिंकण्याची शक्ती मात्र नक्की वाढणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या काळाचे महत्त्व समजेल. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या राशीचा अभिमान बाळगा आणि आनंदी रहा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.